गुजरातचा पाटीदार समाज, प्रमुख शेतकरी समाज, राजकारणाच्या केंद्रबिंदूवर असणारा समाज. पण पुढच्या काळातला गुजरातचा खांब म्हणजे क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुसलमान यांना जोडून घेण्याचा प्रयोग पाटीदार समाजाला सत्तेतनं बाहेर काढणारा ठरला. पुढे 2015 साली हार्दिक पटेल या तरुणाने पाटीदार समाजाची ही अस्वस्थता हेरली. ओबीसी आरक्षणाचा तोटा हा पाटीदार समाजाला सहन करावा लागत असल्याचं सप्रमाण सिद्ध केलं. सौराष्ट्र हा पाटीदार आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला. हार्दिक पटेल हे लीडर होते. 2017च्या निवडणुकांमध्ये ठिकठिकाणी पाटीदार समाज हा भाजप विरोधात एकत्र येत होता. पण रिझल्ट काय लागला? तर भाजप 99 आणि काँग्रेस 79. पाटीदार समाज जो इतक्या प्रचंड प्रमाणात हार्दिक पटेलांच्या सभेला गर्दी करत होता, तो आपला प्रभाव निवडणुकांमध्ये दाखवू शकला नाही. प्रभाव असणारा, डॉमिनंट असणारा समाज एक झाल्याने इतर समाज तितक्याच ताकदीने एक झाला आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. ज्या ठिकाणी पाटीदार समाजाचं प्रमुख केंद्र होतं, अशा 39 जागांपैकी 28 जागांवर काँग्रेस प्रभाव पाडू शकली, तर उर्वरित 11 जागांवर भाजपने आपलं अस्तित्व राखलं. आताचा निकाल सांगायचा तर 2022च्या निवडणुकीत याच 39 जागांपैकी 36 जागांवर भाजप आणि 2 जागांवर आम आदमी पक्ष, एका जागेवर काँग्रेस निवडून आली. अर्थात काय, तर पाटीदार आंदोलनाचा राजकीय प्रभाव एक मोठा शून्य ठरला. पण हार्दिक पटेलचं काय झालं? तर काँग्रेस आणि नंतर भाजप असा प्रवास करत हार्दिक पटेल सेटल झाला. आता बोलू आपल्या महाराष्ट्राबद्दल. गुजरात काढू, महाराष्ट्र घेऊ. सौराष्ट्र काढू, मराठवाडा घेऊ. पाटीदार काढू, मराठा घेऊ आणि पटेल काढू, पाटील घेऊ. प्रश्न तोच, कधी काळी राजकीय प्रभुत्व असणारा पाटीदार खांब प्रयोगामुळे बॅकफुटवर गेला आणि इकडे माधव प्रयोगामुळे मराठा बॅकफुटवर गेला. तिकडे ओबीसी समाजामुळे शेतकरी असणाऱ्या पाटीदार समाजाची अशी अवस्था झाल्याचं बोललं गेलं आणि इकडे मराठा समाजासमोर ओबीसी समाज विलन ठरतोय. प्रश्न तेच, प्रकरणही तेच, फक्त नायक बदललेत. इथले नायक आहेत मनोज जरांगे पाटील. त्यामुळे चर्चा क्रमप्राप्त आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा हार्दिक पटेल होईल का? याचं उत्तर शोधताना आपण 3 मुख्य प्रश्नांभोवती शोधू शकतो. यातला पहिला प्रश्न आहे राजकीय महत्त्वाकांक्षेचा. मुळात इकडचा मराठा आणि तिकडचा पाटीदार या दोन्ही जातींची महत्त्वाकांक्षा आणि इतिहास हा राजकीयच राहिलेला आहे. दोन्ही जाती राजकारणाच्या केंद्रबिंदूवरच्या जाती. त्यामुळे या समाजात जन्म घेणाऱ्या, समाज जोडू पाहणाऱ्या लोकांना राजकीय महत्त्वाकांक्षा नसतात असं म्हणता येत नाही. वास्तविक राजकीय महत्त्वाकांक्षा या प्रत्येक समाजात असतातच, मात्र केंद्रबिंदूवर राजकारण करणाऱ्या समाजात त्या अधिक प्रमाणात असतात. पाटीदार आणि मराठा समाज या बाबतीत एकमेकांच्या सोबत जोडले जातात. हार्दिक पटेलची बॅकग्राऊंड सुद्धा तशी विस्थापित पाटीदार युवकांची. प्रस्थापित पाटीदार समाज राजकारणात सक्रिय असताना राजकारणात न मिळणारी संधी ही हार्दिक पटेलला पाटीदार आरक्षणाच्या आंदोलनातनं मिळवता आली. अर्थात हे अंतिम साध्य. हीच गोष्ट मनोज जरांगे पाटलांबाबतीत सुद्धा घडू शकते. प्रस्थापित मराठ्यांमधलं विस्थापित मराठ्यांचं नेतृत्व समोर येत असेल तर सोबत राजकीय महत्त्वाकांक्षा सुद्धा येतात. मनोज जरांगे पाटील आज आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचं वारंवार सांगत असले तरी त्यांच्या भाषणाची स्टाईल, ते अगदी छगन भुजबळांसारख्या राजकीय नेत्याला शिंगावर घेण्याचं राजकारण, मनोज जरांगे पाटलांचा प्रवास सूचकपणे राजकारणाच्या दिशेने जात असल्याचं दाखवून देतं. अर्थात काय, ही राजकीय महत्त्वाकांक्षा दोन्ही नेत्यांमध्ये आहे. हार्दिक पटेल यांचे वडील काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांचा प्रवास देखील संघटना, कॉलेजचं राजकारण असाच राहिलाय. 2012 साली हार्दिक पटेल यांनी सरदार पटेल संघटनेत प्रवेश करत नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यानंतर पाटीदार अनामन आंदोलन समिती म्हणजे PAAS ही संघटना तयार केली. सुरुवातीला ही संघटना अराजकीय होती. पाटीदार आंदोलन प्रमुख विषय होता आणि त्याच आधारावरती ही संघटना मोठी झाली. आता जरांगे पाटलांचा इतिहास सुद्धा काँग्रेसचा राहिलेला आहे. त्यांनी जालना जिल्हा युवक काँग्रेसचं अध्यक्षपदही उपभोगलेलं आहे. त्यानंतर म्हणजे 2003 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत 2011 साली शिवबा संघटनेची स्थापना केली. अर्थात जरांगेंचा हा भूतकाळ पाहिला तर मनोज जरांगे पाटलांची राजकीय महत्त्वाकांक्षा नसेलच असं म्हणता येत नाही. अर्थात आंदोलनात अंतिम साध्य हे स्वतःची राजकीय पोझिशन मिळवणं हे असेल तर मनोज जरांगे पाटील सुद्धा हार्दिक पटेल होऊ शकतील असं म्हणता येतं. मनोज जरांगे पाटील हार्दिक पटेलच्या मार्गाने जाऊ शकतील का, हे शोधताना दुसऱ्या प्रश्नाचा आपल्याला विचार करावा लागतो. तो प्रश्न म्हणजे आंदोलनाचा न सुटणारा तिढा. जोपर्यंत मराठा समाजाला स्वतंत्रपणे मागास असल्याचं सिद्ध करता येत नाही, तोपर्यंत आरक्षण देता येत नाही. जोपर्यंत 50% आरक्षणाची अट असेल तोपर्यंत आरक्षण टिकणार नाही. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या या प्रश्नामध्ये अनेक कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात. वाटलं म्हणून शासन थेट जाती बदलू शकत नाही.
थोडक्यात आरक्षण मिळवण्याचा विषय सोपा वाटत असला तरी तो जटिल असाच आहे. GR काढून विषय संपण्यासारखा नाहीये, तर तो कोर्टामध्ये टिकवावा लागणार आहे. थोडक्यात आरक्षणाचा गुंता हा सहजासहजी किंवा अगदी एका विशिष्ट कालावधीत सुटणारा नाहीये. हा न सुटणारा प्रश्न लोकांचा संयम घालवणारा असतो. पाटीदार आंदोलनाच्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं. लागणारा काळ आणि 2017 मध्ये प्रभावी इलेक्शन झाल्यानंतर पाटीदार समाजाला आपली आंदोलनं कायम ठेवता आली नाही. अशा वेळी लोकांचा समुदाय मागे फिरतो आणि नेतृत्व करणारे राजकीय पुनर्वसनाचा शोध घेतात. हार्दिक पटेल यांनी सुद्धा हेच केलं. पाटीदार आंदोलनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर या आंदोलनाचं मूल्य ठरवत आपलं राजकीय पुनर्वसन करून घेतलं. मराठा समाजाचं आंदोलन हे किती दिवस टिकणार हा मुख्य प्रश्न आहे. जरी हे आंदोलन टिकलं तरीही एका निवडणुकीपलीकडे दीर्घकालीन राजकारणाचा हे भाग होणं अशक्य आहे. अशा वेळी आंदोलनाचं नेतृत्व आपला मार्ग निवडतं. मराठा आणि पाटीदार आंदोलनाच्या मागण्यांमागचा हा कालावधी पाहता दोन्हीकडे सेम गोष्टी घडण्याचे चान्सेस हे जास्त दिसतात. हार्दिक पटेल यांच्या मार्गावरती जरांगे पाटलांचं आंदोलन जाऊ शकतं का हे शोधण्याचा आपला तिसरा मुद्दा आहे, तो म्हणजे पर्यायी धोरणांचा. मनोज जरांगे पाटील लॉंग टर्म संघटना उभी करतील का? करतील तर ती कशी करतील? आरक्षणाचा विषय संपुष्टात आला तर मनोज जरांगे पाटील हे आक्रमक आणि तितकेच चर्चेत राहतील का? आंदोलनाचा विषय संपला तर नेतृत्वही संपतं. मग पर्यायी धोरणं काय असतील? मराठा समाजाचा पक्ष निर्माण करतील? अगदी जुन्या आंदोलनांचा रेफरन्स घेतला तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते. शेतकरी नेते शरद जोशींच्या नेतृत्वात लाखोंचे मोर्चे निघायचे, पण जेव्हा निवडणुका यायच्या तेव्हा हे शेतकरी आपापल्या मतदारसंघातली राजकीय सोय पाहायचे. मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत सुद्धा हीच कृती होऊ शकते. जास्तीत जास्त आगामी लोकसभा आणि या लोकसभेत मराठा वोट बँकचा प्रभाव दाखवून देणं इतकंच राजकीय मूल्य सध्या तरी मनोज जरांगे पाटलांचं दिसतं. थोडक्यात पर्यायी व्यवस्था म्हणून लॉंग टर्म रिलेव्हंट राहण्याचं कोणतंही कारण सध्याच्या आंदोलनाकडे पाहून दिसत नाही. एकतर मागण्या मान्य झाल्या तर जरांगे पाटलांचं आंदोलन संपुष्टात येऊ शकतं, किंवा भिजत घोंगडं ठेवलं तरी जरांगे पाटलांचं आंदोलन संपुष्टात येऊ शकतं. भिजत घोंगडं ठेवलं तर जरांगे पाटील कोणता राजकीय निर्णय घेणार? सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करा असं त्यांनी सांगितलं. तर याचा फटका अर्थात भाजप, शिंदे, अजित पवारांना बसू शकतो, पण तो फक्त लोकसभा निवडणुकापुरता मर्यादित असू शकतो. हे नसेल तर स्वतंत्रपणे राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय होऊ शकतो, पण या निर्णयाचा प्रत्यक्षात फायदा होऊ शकत नाही हे वास्तव आहे. थोडक्यात मनोज जरांगे पाटील रिलेव्हंट ठरतील असं कोणतंच कारण सध्या तरी दिसत नाहीये. ही मर्यादाच त्यांना कोणत्या तरी एका पक्षासोबत तडजोड करण्यासाठी भाग पाडू शकते. ज्याप्रमाणे हार्दिक पटेल यांनी सुद्धा तडजोड केली, तोच पर्याय इथंही येऊ शकतो, तो यामुळेच. थोडक्यात मनोज जरांगे पाटलांचा हार्दिक पटेल होईल असं म्हणायला सध्या तरी अनेक कारणं दिसतात. फक्त जरांगे पाटील यातनं काय साध्य करू पाहतायत यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटलांचं हे आंदोलन कुठल्या दिशेने जाईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.